दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अशोक मिल पासून ते पाचवनाथ चौक यापर्यंत 2.5 किलोमीटर असा हा मार्ग आणि त्यावरून हा रोड शो। याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये रोड शो केलेला आहे। तसेच आपला उमेदवारी अर्ज भरताना वाराणसीमध्ये सुद्धा त्यांनी मेगा रोड शो केला होता। मात्र मुंबईमधला त्यांचा हा पहिलाच रोड शो। आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात 19 सभा घेतलेल्या आहेत। मात्र मुंबईमधला त्यांचा हा पहिला रोड शो आहे आणि 17 तारखेला त्यांची जाहीर सभाही होणार आहे। पंतप्रधान मोदी यांचा रोड शो हा अशोक सिल्क मिल पासून आता सुरू झालेला आहे आणि त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे श्रेय स्टॉकेज। नक्कीच 6 टप्प्यांमध्ये हा रोड शो आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तसंच रोड शोच्या मार्गावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी वारकरी संप्रदाय ढोल पथकं या ठिकाणी दाखल आहेत। तसंच त्या परिसरातले म्हणजे जर गुजराती असतील तर ते, राजस्थानी असतील तर ते, तर त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच पारंपरिक कला देखील या रस्त्याच्या दुतर्फा दाखवली जाते। तर आता अशोक मिल परिसरामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लाईव्ह ही सगळी दृश्य दिसणार आहेत। तसंच आमच्या प्रतिनिधींकडनं आपल्याला या संदर्भातली माहिती देखील मिळणार आहे। तर आता अशोक मिल रोडवरून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो सुरू झालेला आहे। तर ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आता मोदी हे थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रोड शो, मुंबईमधला हा पहिला पंतप्रधानांचा रोड शो। दुतर्फा नागरिक आपण पाहतोय आणि सर्व नागरिकांना दोन्ही हात उंचावून पंतप्रधान अभिवादन करताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 वर। तर मुंबईवर कायमच शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व खरं तर पाहायला मिळालेलं आहे। याआधी उद्धव ठाकरे नेहमीच भाजपसोबत राहिलेले आहेत आणि त्यानंतर 6ही जागा म्हणजे 2014 2019 यामध्ये 6ही जागा या युतीला मिळालेल्या होत्या। मात्र आता शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे। मात्र ठाकरे यावेळेला वेगळे आहेत। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नाशिकमधल्या आणि कल्याणमधल्या दोन्ही सभांमधून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि त्यानंतर मुंबईमधला हा मेगा रोड शो भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा। भाजपचं एक प्रकारे मुंबईमधलं हे शक्ती प्रदर्शन। या सर्व 6 जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे। वेळोवेळी सर्वच नेत्यांनी हे बोलून देखील दाखवलेलं आहे की 6च्या 6 जागांवर आमचं पुन्हा वर्चस्व होणार आहे। त्यामुळे भाजपचं हे मुंबईतलं मोठं शक्ती प्रदर्शन आपण म्हणू शकतो। मोठ्या प्रमाणात महिला, वृद्ध, लहान मुलं देखील या रोड शो मध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। तर ही थेट दृश्य आहेत रोड शोची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक छबी आणि या रोड शोची प्रत्येक दृश्य TV9 मराठीवर तुम्हाला पाहता येतील। 6 टप्प्यांमध्ये हा रोड शो असणार आहे। वीर कोटेचा यांचा हा मतदारसंघ। मोदींचा रोड शो हा अशोक सिल्क मिल पासून आता सुरुवात झाले ते पार्श्वनाथ चौकापर्यंत 6 टप्प्यात 2.9 किलोमीटर असं हे अंतर आहे। अशोक सिल्क मिल येथून या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। 400 मीटरचा रस्ता पार करून श्रेय स्टॉकेज पर्यंत पहिला टप्पा असणार आहे। तर श्रेय स्टॉकेज वरून दुसरा टप्पा जो आहे तो सर्वोदय नगर असणार आहे। याचं अंतर आहे 1.2 किलोमीटर। तर मुंबई उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईचा मिहीर कोटेचा यांचा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये हा रोड शो येतोय। हा एकूणच जर भाग पाहिला तर मुलुंड, भांडूप, विक्रोळी, मानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर हा सगळा परिसर या मतदारसंघामध्ये येतो आणि याच घाटकोपर मधून हा आता रोड शो जो आहे तो सुरू झालेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो। LBS मार्गावर या ठिकाणी श्रीरामाची प्रतिकृती देखील साकारण्यात आलेली आहे। 30 फुटांची रामाची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। याआधी जिथून हा रोड शो सुरू झाला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पंतप्रधानांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर या रोड शोला सुरुवात झालेली आहे। तर घाटकोपर ही जागा अशी आहे जिथे गुजराती आणि मराठी बहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा भाजपचा मुख्य उद्देश असणार आहे आणि या रोड शोमुळे मिहीर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहित मुंबईतील 5 मतदारसंघाचा देखील यात आढावा घेतला जाईल। पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रवींद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी आणि उज्ज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकीनाका अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर, गोवंडी हा भाग या परिसरात जोडला जातोय।
तर मुंबईमध्ये ठाकरेंना सहानुभूती, तर हे कुठेतरी गणित तोडण्यासाठी म्हणून सुद्धा भाजपचं हे एक मोठं शक्ती प्रदर्शन की थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की अगदी सांस्कृतिक वारसा या ठिकाणी सांगणाऱ्या सगळी जी दृश्य आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय, राजस्थानी, मुस्लिम असा सगळाच मतदारसंघ या मतदारसंघामध्ये येतो। एकीकडे उच्चभ्रू वस्ती, दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असाही हा भाग आहे। तर इथून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो, खरं तर हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा मतदारसंघ, भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। याआधी किरीट सोमय्या, त्यानंतर मनोज कोटक आणि त्यानंतर आता मिहिर कोटेचा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आणि मुंबईमधल्या एकूणच 6 जागांसाठीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो, पंतप्रधानांच्या या मेगा रोड शोच्या माध्यमातून एक मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न भाजपकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर तुमचं मत हे थेट मोदींना जाईल असं वारंवार सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे उमेदवार न पाहता तुमचं मत मोदींना आणि विकासाला द्या असं प्रत्येक सभेत जे आहे ते महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमधला हा पहिलाच मेगा रोड शो। मुंबईत 20 तारखेला 6 जागांवर मतदान होणारे अवघे 3 दिवस उरलेले आहेत आणि त्याआधी भाजपकडून हा मेगा प्लॅन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आणि आता अशोक मिल परिसरामधून रोड शोला सुरुवात झाली असून आता पुढचा टप्पा जो आहे तो श्रेयस टॉकीज पर्यंत असणार आहे। हा पहिला टप्पा आहे 400 मीटरचा, तिथपर्यंत आता हा रोड शो जो आहे ते पोहोचणार आहे। साधारणतः 1 तासाचा हा रोड शो असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे लोकसभेची निवडणूक सुरू झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं होतं। महाराष्ट्रामधल्या भाजपच्या आणि एकूणच महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये एकूण त्यांच्या 19 सभा झाल्या। तर त्या निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून म्हणजे 2 महिने आधीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईमधले दौरे देखील वाढलेले होते। 2019 मध्ये युतीत मुंबईच्या 6 पैकी 6 जागा एनडीएला मिळाल्या होत्या आणि त्यात 3 जागा भाजपला आणि 3 शिवसेनेला होत्या। मुंबईच्या या सर्व 6 जागा आता एनडीएकडे ठेवण्याचं मुख्य आव्हान जे आहे ते भाजपसमोर आहे आणि शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीचा परिणाम कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून मुंबईकरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे। शिवसेना फुटीनंतर पुन्हा सर्वाधिक जागा जिंकून मुंबईत भाजपचा दबदबा आणि कोळी नृत्य या ठिकाणी सादर केलं जातंय। मुंबईचा मूळ नागरिक हा कोळी आपण मानतो आणि अशा वेळेला कोळी बांधवांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असं स्वागत केलं जातं। कोळी नृत्य या ठिकाणी सादर केलं जात आहे। आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक नागरिक या रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत। यामध्ये वारकरी आहेत, कोळी नृत्य सादर करणारे कोळी बांधव आहेत, त्याचप्रमाणे गुजराती बहुल जे नागरिक आहेत ते देखील या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। तर प्रत्येक टप्प्यावर आपण पाहिला, आता पहिला टप्पा आपण पाहिला तर त्या ठिकाणी कोळी नृत्य सादर करण्यात आलेलं आहे। मुंबईतला मूळ नागरिक आपण ज्यांना मानतो ते कोळी बांधव त्यांच्याकडनं मोदींचं असं स्वागत करण्यात आलं आणि आता श्रेयस टॉकीज पर्यंतचा जो टप्पा आहे तो आता हा रोड शो जो आहे तो पार करेल। तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहिलेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष हे नेहमीच मुंबईकडे राहिलेलं आहे। तर मुंबईमधल्या जागा कोणाला मिळतात किंवा मुंबईमधल्या जागा जिंकणं म्हणजे देश जिंकणं असंही म्हटलं जातं। मुंबई ज्यांच्या ताब्यात त्यांचं देशावर राज्य असं एक समीकरण देखील मांडलं जातं आणि त्यामुळे देखील म्हणजे मुंबई एकूणच पाहिलं आपण तर कॉस्मोपॉलिटन आहे आणि त्यामुळे देखील मुंबईचं एकूणच जे चित्र आहे ते संपूर्ण देशामध्ये उमटतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच मुंबईतल्या या 6 जागांकडे भाजपचं विशेष लक्ष आहे। आणि यासाठी पहिल्यांदा हा मोदींचा रोड शो होतोय। आतापर्यंत मोदींनी 19 सभा घेतल्या, मात्र मुंबईमध्ये आता मोदी ठाण मांडून आहेत। आज सकाळपासून त्यांच्या 2 सभा झालेल्या आहेत आणि आता या मेगा रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। 17 तारखेला पुन्हा एकदा शिवतीर्थावर मोदींची जाहीर सभा होणार आहे। नक्कीच आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय ती रोड शोची दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो, मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी देखील सामील झालेले आहेत। फुगड्या खेळून त्याचप्रमाणे जोरदार घोषणाबाजी करून सध्या मोदींचं स्वागत केलं जातंय। प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे असं या रोड शो मध्ये सहभागी होतोय। नक्कीच रस्त्याच्या दुतर्फा देखील मोठी गर्दी झालेली आहे आणि हळूहळू आता हा रोड शो जो आहे तो पुढे सरकताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांना अभिवादन करताना. तर अशा प्रकारे रोड शो ना मुंबईकरांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. भाजपचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे. तर मुंबईमधल्या सभेच्या आधी एकूणच वातावरण निर्मिती तसंच आता प्रचाराला फक्त 3 दिवस उरलेले आहेत. त्यामध्ये आघाडी घेण्यासाठी म्हणून पंतप्रधानांचा हा रोड शो. एकूणच महाराष्ट्रामधली समीकरणं बदललेली आहेत. या बदललेल्या समीकरणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रचार देखील आता पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक सामान्य नागरिकही या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत. पारंपरिक वेशभूषा करून अनेक स्त्रियाही या रोड शो मध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर रोड शोच्या मार्गावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी घडतंय. तसेच रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि आता हा रोड शो शेअर्स टॉकीज पर्यंत पोहोचतोय. 400 मीटरचं अंतर जे आहे ते रोड शोनं या ठिकाणी पार केलेलं आहे. पहिला टप्पा पार केलेला आहे. आता श्रेयस टॉकीज वरून दुसरा टप्पा हा सर्वोदय नगर असणार आहे. हे अंतर आहे 1.2 किलोमीटर. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो हा पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि श्रेयस टॉकीज पर्यंत आता हा रोड शो जो आहे तो पोहोचलाय. श्रेयस टॉकीज वरून पुढचा दुसरा जो टप्पा आहे तो सर्वोदय नगर आहे. साधारणतः 1.2 किलोमीटरचं हे अंतर आहे. तर एकूणच 2.5 किलोमीटरचं हे सगळं अंतर जे आहे रोड शोचं. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली आहे आपण पाहतो. तर मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो. तर यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे. एक कडेकोट सुरक्षा व्यवस्था या मोदींच्या रोड शो साठी तैनात करण्यात आलेली आहे आणि याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालेला पाहायला मिळाला. मात्र ही रोड शोची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मुंबईत मोदींचा हा मेगा रोड शो आहे. यामध्ये महिला ज्या आहेत त्या अगदी उत्स्फूर्तपणे फुगडी खेळतायत, नाचतायत, जोरदार मोदी मोदी अशा घोषणाही देताना पाहायला मिळत आहेत. तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आणि सभेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर एकूणच या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील आघाडी घेतलेली आहे आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा एकीकडे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमधला हा रोड शो. या निवडणुकीत आपण अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं देखील पाहायला आपल्याला मिळालेलं आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक जण जमलेले आहेत. हातात मोठमोठे फलक घेऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. तर ही थेट दृश्य आपण पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा रोड शोची.